नमस्कार, मी किरसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य, भांगरा पाणी गट, नर्मदा परिसरातील मांडवा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या बदल्यांचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबवला होता। यामध्ये मांडवा केंद्रात येणाऱ्या एकूण 27 जिल्हा परिषद शाळांच्या 35 शिक्षकांच्या बदली प्रक्रिया झाल्या आणि बदली प्रक्रियेमध्ये सर्व शिक्षकांना त्यांनी कार्यमुक्त करून दिले आणि 27 शाळेपैकी फक्त 12 शाळेला 17 शिक्षकच नेमणुकीला दिले होते आणि उर्वरित 15 शाळेला एकही शिक्षक देण्यात आल्याने, परंतु बदलीवरच्या शिक्षकांना विना कुठल्याही शर्ती विना त्यांनी सोडून दिले आणि ह्या 15 शाळा विना शिक्षक करून तेथे निरंतर शिक्षक केल्याने दिनांक 13/9/2025 वार शनिवारपासून ह्या शाळा उघड्यावर पडल्या होत्या। याबाबत आपण परिसरातील सगळ्या नागरिकांच्या मागणीनुसार या जिल्ह्याचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब यांना जाऊन दिनांक 16 रोजी मी भेटलो आणि त्यांना संपूर्ण हकीकत मांडवा केंद्राची सांगितली आणि 15 शाळेला एकही शिक्षक न देता तुम्ही तेथे कार्यरत असलेले बदलीवरचे शिक्षकांना विना अटीने सोडून दिल्याने शाळा आज उघड्यावर पडलेली आहे आणि तेथे एकही शिक्षक नाही आणि शेकडो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। हे लक्षात आणून दिल्यानंतर माननीय सीओ साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की येणाऱ्या हप्त्याभरामध्ये तेथे आपण कायम शिक्षक देऊन ते बंद पडणाऱ्या शाळेला आपण पुनर्जीवित करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे बघूया आपण की सीओ साहेबांनी दिलेल्या आश्वासनाला सीओ साहेब किती प्रामाणिकपणे त्याला जपतात हे आपल्याला पुढे बघायचं आहे। एवढेच बोलून मी 2 शब्द मी इथे थांबतो। सगळ्यांना धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।